पुढची बातमी. बदलापूर पुन्हा एकदा विनयभंगाच्या घटनेनं हादरलंय. बस चालकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा स्कूल बसमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतनीस नव्हती. बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांची ही स्कूल बस आहे. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं त्याच बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीनं पालकांना घडलेली घटना सांगितली. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी या संदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. दरम्यान संबंधित बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपीची 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर बदलापूरमध्ये विनयभंगाचे प्रकार वाढत चाललेत. त्यामुळे स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे. यावरून विधान परिषदेमध्ये आज विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसले. ज्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही आणि महिला मदतनीस नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं आहे. एका शाळेच्या विद्यार्थिनीला लहान चिमुकलेला विनयभंग करण्याचं काम केलं. मुळामध्ये एका चांगल्या संस्थेच्या शाळेमध्ये पाठवत असताना पण आपली मुलं आणि मुली सुरक्षित आहेत की नाही हा संभ्रम आणि प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. सभापती, सरकार म्हणून तुम्ही गंभीर आहात की नाही, आणि म्हणून आपल्या माध्यमातून किमान दखल घेऊन निवेदन तरी देखील सरकारने करावं आणि काय उपाययोजना पुढच्या काळामध्ये ते घेणार आहेत याची माहिती आपल्या माध्यमातून अवगत करावी. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सचिन भाऊंनी एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्या मार्फत सदनाचं लक्ष वेधलेलं आहे. तर आरटीओला, परिवहन विभागाला आणि पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाला आजच पुन्हा सक्त सूचना देण्यात येतील की अशा पद्धतीचा ड्राईव्ह किती बसेसमध्ये असे सीसीटीव्ही नाहीत किंवा फिमेल अटेंडंट म्हणजे महिलांची अटेंडंट जी मुलींची त्या ठिकाणी बसमध्ये बसवणं उतरवणं हे व्यवस्था करणाऱ्या किती ठिकाणी नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.